मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज जो पेपर आपला झालेला अल्जेब्रा, या अल्जेब्रा पेपरमध्ये आपण जे एमसीक्यूज तुम्हाला काल दिले होते त्यामध्ये जवळपास 50 ते 60% एमसीक्यूज त्या पेपरमध्ये आलेले होते. म्हणजे आणि आता जर आपण उद्याचा जो पेपर असेल आपला, परवाचा पेपर जो राहील जॉमेट्रीचा, या जॉमेट्रीच्या पेपरमध्ये नेमके कोणती एमसीक्यूज आपण थोडंसं लक्ष ठेवू शकतो, नजर ठेवू शकतो, ते करू शकतो. त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. बघा, ही एमसीक्यूज मी तुम्हाला इथे देतोय. ही एमसीक्यूज प्रॉपरली तुम्ही जर थोडं अधिक लक्ष ठेवलं तर नियम 50 ते 60% ही एक तुम्हाला आयडिया म्हणून, कारण की 90% ही एमसीक्यू येण्याचे चान्सेस असतात. पण एक दोन एमसीक्यू जे आले होते ते अगदी सोपे होते. पण याच्या अनुषंगाने हे एमसीक्यू व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि याचे आन्सर सुद्धा मी तुम्हाला इथं टिक आउट करून दिलेले आहेत. जसे तुम्हाला अल्जेब्राच्या याच्यामध्ये दिले होते त्याच पद्धतीने याचे आन्सर सुद्धा तुम्हाला इथं टिक आउट करून दिलेली आहे. मित्रांनो, व्यवस्थितरित्या हे एमसीक्यूज बघा आणि जॉमेट्रीच्या या पेपर करता या एमसीक्यूचा व्यवस्थित सराव करा. हे एमसीक्यूज म्हणजे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अधिक एक चांगला एक अंदाज येतो आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला एमसीक्यूज विचारल्या जातात. आजच्या पेपरमध्ये, अल्जेब्राच्या पेपरमध्ये जवळपास आपल्याला आलेले एमसीक्यूज जे होते, हे एमसीक्यूज जवळपास 50 ते 60% एमसीक्यूज आलेले होते जसे तसे. त्यामुळे आणि याच्यामध्ये 31 फक्त एमसीक्यूज तुम्हाला दिलेली आहे. त्या एमसीक्यूजचा व्यवस्थित सराव करा आणि चांगला पेपर सोडवा. तुम्हाला जॉमेट्रीच्या पेपर करता संपूर्ण चौधरी कोचिंग तर्फे बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.